तुझा बी कशी दूध प्यायला टाइम घेते किती वाजता आवर ना मग एक घोटाच आहे ना पटकन तुला देऊ दूध देऊ तुला देऊ देऊ का बॉटलमध्ये दे म्हणून आवर 8:30 झाले आवर. संडे येऊन गेल्यानंतर मंडेला त्रिशूला स्कूलला जायचं एवढा कंटाळा येतो आणि तिच्यापेक्षा मला जास्त कंटाळा असतो उठून तिचा आवरून देण्याचा. तरी पण आता काय करणार, आईची ड्युटी करावंच लागतं. तिला स्कूलला पाठवलं, त्यानंतर कानाला ब्रेकफास्ट दिला आणि माझं ओवा जिऱ्याचं पाणी घेतलं. हे पण मध्ये मध्ये बंद होऊन जातं माझं, पण परत मी आठवण आले की सुरू करून देते. कानाची एक झोप झाली आणि खाली आलो जेवायला. आमचे जेवण झाले. आज आहे ना खिशीची पाटोडी आणि काळी आमटी केली होती मम्मींनी. पण आमच्या यांचे एवढे नखरे आहेत ना, ते म्हणे मला नाही आवडत म्हणे ती भाजी, मला फक्त भात फ्राय करून दे. मग मी त्यांना भात नुसतं मसाल्यात परतून दिला, जिरा आणि मसाल्याची फोडणी लावून. पण त्यात पण त्यांचे नखरे होते. हिरवी मिरची टाकायला पाहिजे होता, कढीपत्ता टाकायला पाहिजे होता, कांदा टाकायला पाहिजे होता. त्यांना म्हटलं आलंय ना समोर, आता गपचूप घ्या खाऊन, नाही तर देते डायरेक्ट भाजी पोळी. त्यांच्या रोजच्या जेवायचे इतके नखरे आणि आमच्या घरात फक्त ह्या व्यक्तीचे जास्त जेवणाचे नखरे आहेत. सेरेलॅक चाळणीत गळणारी बहुतेक मी पहिली बाई आणि आई असावी. पण काय करणार, माझ्या मुलाला चालतच नाही. रोज थोडंसं वाटीत काढल्यावर रोज थोडं थोडं काढण्यापेक्षा मी एकदाचं गाळून घेतलं आणि डब्यात भरून दिलं. कानाला आहे ना बाकी काय प्रॉब्लेम नाही, पण हे जे मोठं मोठं आहे ना ते तोंडात आलं ना तो डायरेक्ट ओकारी टाकतो. मग काही उपयोग होत नाही त्याचं, एवढं बनवून खाऊ घालून आपल्यालाच त्या गोष्टीचा ट्रॉमा होऊन जातो. मी आधी तरी बाजूला काढलं असतं. आणि हे दरवेळेस असं नाही येत, फक्त बारीक बारीक पॉईंट असतात. पण ह्या वेळेस ना हे कलरफुल आहे, त्यामुळे मला ते प्रिझर्वेटिव्ह कलर पण नको आहे त्याच्या खाण्यामध्ये. कानाला खाऊ घातलं आणि त्याला आता वरती झोपण्यासाठी नेणार आहे. तर त्याचा पप्पावरले प्रेम होतो चालले बघा त्याचं म्हणणं काय आता. कशाला बोलवते, जाऊ दे, चल चल काय म्हणते, नको बोलू पप्पाला, चल 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 काना चल. हा कौतुक, जा पप्पा जा, चला चला. पप्पाला सांगा झोपी लावायला, पप्पाला सांगा नाही. चला तर मंडळी, माझं फायनली हेअर केअरचं प्रोडक्ट रिसीव झालेलं आहे. खरं तर 2-3 दिवस आधीच आलेलं होतं, पण यांनी गावातून आणायचा एवढा कंटाळा यांना. म्हटलं तुमचं असं काही पार्सल असतं तर तुम्ही किती एक्साइटमेंटमध्ये लगेच आणलं असतं. म्हटलं माझं आहे तर तुम्ही लगेच एवढा डिले करतायत. शेवटी त्यांनी आज आणलं. 3 दिवस झालेले होते, गावातच पडलेलं होतं. तर हे मी ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे. जोजोबा ऑइल आहे, विश केअरचं आणि स्टिक्सचं सिरम आहे. आणि हे मी ChatGPTला 4-4 वेळा विचारलं होतं की नेमकं माझ्या नॅनोप्लास्टिया केलेल्या हेअरसाठी काय बेस्ट राहील, तर त्यांनी हे सांगितलं होतं मला, त्यामुळे मी हेच मागवलं. कानाने आज झोपायला एवढे नखरे केले, बापरे. कसा तरी झोपवला. मग त्याची एक झोप काढेपर्यंत मी तिथंच बसली होती. तोपर्यंत त्रिशू पण स्कूलहून आली होती. मग त्याची एक झोप झाली आणि आता आम्ही खाली चाललो आहे, कारण चहाचा टाईम झालेला आहे आणि स्वयंपाक पण करायचा आहे. आमच्या घरात पहिले पण खूप चिमण्या होत्या, तर आम्ही त्यांचा बंदोबस्त केला होता. घरात यूज द्यायचो नाही आम्ही त्यांना, आणि त्यांचे घरटे पण बाहेर काढले होते. त्याचं कारण असं होतं की त्या घरात आहे ना खूप जास्त घाण करायच्या. तर आता त्या परत यायला लागलेल्या आहे आणि त्या आल्या की खूप, म्हणजे त्यांचा आम्हाला वैयक्तिक राग नाही, काही नाही, त्यांचा प्रॉब्लेम पण काही नाही, मस्त असतो चिवचिवाट घरात. पण म्हणजे घर घाण करताना ते अगदी साफ करायला जीवावर येऊन जातं. हा स्पेस आहे ना डायरेक्टली पूर्ण घाण करून ठेवलेला असतो त्यांनी. आता हे बघा खिडकीत किती घाण केली. तर मंडळी, आज स्वयंपाकात बनवले कांदा कुरड्याची भाजी, वरण भात पोळी. आणि कांदा कुरड्याची भाजी म्हटलं ना की माझ्या चाइल्डहुडच्या खूप जास्त मेमोरीज कनेक्ट आहेत त्या भाजीसोबत. कारण आमची स्कूलची जेव्हा पण वनभोजनची ट्रिप जायची ना, तेव्हा आई मला हीच भाजी द्यायची टिफिनसाठी. आज परत शेजारच्या काकूंनी एवढ्या काकड्या आणून दिल्या, आमच्या पहिल्याच संपलेल्या नव्हत्या, तेवढ्या आल्या.
लिही ना ABCD लिही ना. तो नाक पुसायचं रुमाल का आता? काय रे? तो टीव्ही उगाच चालू आमचा लोक काहीतरी उगाच चालू असतो तो लाईट बिल वाढवायला. कोणीच पाहत नाही, सगळे फोन मध्ये राहतात. या मोबाईलने फार येडं केलंय सगळ्यांना, लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळे मोबाईलचे किडे झालेले आहेत. आता आमचं तर ठीक आहे, आमची जनरेशन गेलेलीच वाया मोबाईलमुळे, पण ही जनरेशन हे सुद्धा टीव्ही सोडून आता मोबाईल पाहायला लागलेले पूर्ण गुंग होऊन जातात. त्यातल्या त्यात कानात रिक्षा, बापरे, त्यांना तसा हातातला मोबाईल हिसकून पळतात. ते काय करावं, या मोबाईलमुळे पुरा येडं लागलंय सगळ्यांना. चला मंडळी, या जेवायला. जेवण झाले आणि त्यानंतर भांडे वगैरे आवरले, हॉल आवरला आणि आता मी वरती आलो झोपण्यासाठी. कानाला झोपी लावते आता, तर त्याचे नखरे चालू आहेत नुसते. वरती टाइमपास करून घेतो, झोळीतही टाइमपास करतो. एक तास इथं बसायचं, माणसाचे पाय फार गारठून जातात. नखरे पावे त्यांचे, सकाळ संध्याकाळ दुपार एकच ड्युटी नुसती. अगदी 5 मिनिटात डोळे लावायचे, नाही तर झोका नाही देणार मी. तुझ्या पप्पालाच फोन करते झोका द्यायला यायला. लावले का डोळे? डोळे लाव पटकन. कसे लावता डोळे? डोळे लाव. फिरवायला नाही डोळे लावायला लावले मी. डोळे लाव. नखरे कमी कर जरा. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.